हाय नमस्कार. बसली पण राख उडायला लागली डोळ्यात. तर आज आहे रविवार. गुढीपाडव्याच्या माझ्या भावा बहिणींना खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे असल्या गुरवणी कामात, जनावरासारख्या कामात वेळच घालवत नाही. तेवढ्यात 10 मिनिटातला 5 मिनटं तुमच्यासाठी वेळ काढून हेडेव बनवते मी का. आणि 5 मिनटं कशाची असतात? जेवणाची. पण जेवण करत करत तर मी कधी बनवला पण नाही. कधी एखाद्या बारेला बनवला असन. कसं आहे माहिती आहे का, वसा 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 खायचं आणि पळायचं कुत्र्यावणी. असली कामं आहे ती. तर जाऊ द्या, थोडे दिवस अजून, जास्त दिवस नाही. कारण पनवेलच्या ताईंचा आपल्याला लय मोठा आधार आहे, माझ्या बहिणीचा. आणि खरंच मला म्हणतात ना, पाठीवर पाठ देणारी माझी बारकी बहीण. खरंच माझी बहीण एवढी, जेवढं तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि ते पण नवीन वर्षाच्या, नवीन गुढीपाडव्याच्या दिवशी ताईची म्हणजे ताईची इच्छा आहे. म्हणजे मी म्हणते, ताई मला म्हणले नाहीत, मी म्हणते. कारण एवढी घाई करायला लागल्यात त्या मिशन पाठवण्याचे. पण ती मला पण कळना कशी पाठवायची. आणि त्या ताईनं पाठवली, पण ती लांब येते. ताईचं म्हणणं आहे मला त्रास होऊ नये, डायरेक्ट घरपोच व्हावा, असं ताईंचं म्हणणं आहे. तर तेवढंच नाही तर भरपूर असं ताईंनं त्या मिशनसोबत पण पाठवले. मग विचार करा, बहीण असावी तर अशी असावी, आहे की नाही. तसं तर तुम्हाला माहिती आहे मला कोणच नाही. माझी यूट्यूबवाली फॅमिली आणि माझे आईबाप पण 2 लेकरं, आपल्याला कोणच नाही. मग ही आता आई त्या दिवशी बोलत बोलत म्हणत होती, खरंच कोण कोणासाठी करत नाही बाळा, पण त्या बाळाने आपल्यासाठी केलं. माझं डोळं भरून येतात त्या ताईंचं बोलताना, विषय काढताना. कारण शब्द नाहीत. कारण आज माझ्या अन्वीसाठी त्या ताईनं किती मोठा प्रयत्न, किती मोठा योगदान केलंय माहिती आहे का तुम्हाला. तर ते तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि गिफ्ट पण आलेले आहेत, ते पण तुम्हाला बघायला भेटतील उद्या गेल्यावर. पण मिशन अजून आली नाही, फक्त पाठवली ताईनं 4-5 दिवसात येणार. तर त्या मिशनसोबत फक्त मिशनच नाही तर भरपूर काही गोष्टी अजून पाठवल्यात. काय काय असतात, वजन करायचं पण पाठवलंय आणि पॅकिंग करायची सुद्धा पाठवली. मग विचार करा, त्या ताईनं किती कौतुकाने आणि किती आनंदाने त्या ताईंसाठी का नाही, माझ्या आतनं, तोंडातनंच नाही बोलत मी, माझ्या आतनं आशीर्वाद निघतोय. कारण एक बहीण बहिणीसाठी एवढ्या मोठ्या निर्णय, आणि खास बाणूसाठी त्यांनी केलंय. तर एका अपंग्याचा आशीर्वाद असंच त्या ताईंच्या मागं राहणार आहे. म्हणजे माझ्या यूट्यूबवाल्या भावा बहिणींच्या मागं माझ्या बाणूचा आशीर्वाद असाच राहणार आहे. आणि खरंच सांगते तुम्हाला, खोटं बोलत नाही. आज मला उपास आहे, रविवार आहे. आमच्या इथला भैरोबा आहे, त्या भैरोबाची शपथ घेऊन सांगते की आजपर्यंत बाणूचा विचार फक्त त्या ताईंनी केला. आज उपास असतो, तुम्हाला माहिती आहे. बाणूसाठी मी उपास धरती रविवार. कारण बाणू किती आपली मोठ्या संकटातनं हे झाली हे फक्त माझ्या जीवाला माहिती आहे. तरी पण काम इकडं मी करत होती. त्यावेळेस माझ्या बाणूला एका आईची गरज होती, त्यावेळेस मी तिच्यापाशी नव्हती. कारण माझा आत्मा एवढा हे झालेला आहे कष्ट करून, फक्त जेवढं करते लेकरांसाठी. पण आजपर्यंत माझ्या बाणूचा कुणीच विचार केलेला नव्हता. फक्त त्या ताईंनं फक्त बाणूसाठी का नाही ह्या गोष्टी केल्या की ताई तुला लांब जावं लागतंय, बाणूला लक्ष द्यायला जमत नाही, तुझी धावपळ होती. आणि बाणूला मला वाटतं की बाणूला, हां, ते काम करत करत का नाही
बानूला पण मी बघू शकते आरामशीर. आणि आता मी कुठं जाणार नाही. आता मी फक्त व्यवसाय करणार. आणि कुणाला काय पाहिजे असं तर मी माझा व्हॉट्सअप नंबर देते. म्हणजे आताच नाही देणार आहे. कारण कुणाला घरपोच होत असेल जवळ आसपास तर मी घरपोच करेन. जर नसेल तर मग कुरिअर नाही करीन. तुम्ही म्हणसान काय व्हायला लागले, तुम्ही म्हणत असाल ताई तू का डोळं नेन वाकडं करते. अहो राख आहे राख. हो का बघितली का ती काळी राख आहे का नाही. हो का ही डोळ्यात वाऱ्याने बसली येऊन मस्तपैकी अशी. झाडाखाली जायचंय आता, वाहतूक काढायची पट काढलाय. जेवण करते ते म्हणलं जरा वेळ बसावा. कारण सकाळ धरणं आबाळ सांगितलंय, पाऊस सांगितलाय म्हणून वाहतूक चालू आहे. आज रविवार आहे तर चला. आणि हां पुन्हा एकदा सांगते, कुणाला गिफ्ट बघायचं असेल तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. बानूचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीमागं राहील. एका अपंग्याला भूक ताण कळत नसलेल्या बाळाला तुम्ही थोडासा दिलासा द्या. आणि त्या आईला पण जरा थोडं टेन्शन आहे त्या लेकराचं तर तिला पण थोडंसं टेन्शन दूर करा. म्हणजे बोलून करा. तुमच्या सहभागी होऊ द्या. कारण तुमच्याशिवाय मला कोणच नाही. माझ्या आईला कोण नाही, माझ्या बापाला कोण नाही, माझ्या लेकरांना कोण नाही आणि मला पण कोण नाही. त्यामुळं का नाही तुम्ही आमची यूट्यूब फॅमिली आहे तर तुमचं लक्ष कायम आमच्यावर राहू द्या हेच अपेक्षा करते. तर चला हे आवडलं असलं तर लाईक शेअर नक्कीच करा.